So good morning all of you. Today I have to start or discuss about call by value and call by reference. So first is call by value. So in CH, value type parameters are that pass a copy of original value to the function rather than reference. It's called call by value. So it is call by value. Value type parameters are that pass a copy of original value to the function rather than a reference. It's called call by value. आणि इट डज नॉट मॉडिफाय द ओरिजिनल व्हॅल्यू. म्हणजे काय, जी आपण ओरिजिनल व्हॅल्यू पास करू ती काय चेंज होत नाही कॉल बाय व्हॅल्यूमध्ये. अँड ए चेंज मेड इन पास व्हॅल्यू डज नॉट अल्टर द ॲक्च्युअल व्हॅल्यू. मीन्स ॲक्च्युअल जी काय व्हॅल्यू आपण पास करू ती काय चेंज होत नाही इन call by value. So it is call by value. Value type parameters are that pass a copy of original value to the function rather than a reference, and it does not modify the original value. A change made in past value does not alter the actual value. So example बघूया आपण call by value. बघा इथे क्लास प्रोग्राम घेतला, then inside class, so inside function, inside class एक फंक्शन घेतलंय शो. पब्लिक व्हॉइड शो इंटिजर व्हॅल, म्हणजे त्याला एक पॅरामीटर पास केलाय व्हॅल. शो इज द नेम ऑफ फंक्शन अँड इट डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. सो काय घेतलंय व्हॉइड मेथड. सो व्हॉइड घेतलाय रिटर्न टाईप. देन इनसाइड फंक्शन व्हॅल स्टार इज इक्वल टू व्हॅल, म्हणजे काय त्याचा रेफरन्स फाइंड आउट केलाय युजिंग स्टार मीन्स पॉइंटर. व्हॅल स्टार इज इक्वल टू व्हॅल. ओके, रेफरन्स फाइंड आउट केलाय अँड तो स्टोअर केलाय व्हॅल पॉइंटरमध्ये. देन कन्सोल डॉट राईट लाईन प्रिंट काय केलंय व्हॅल्यू इनसाइड द शो फंक्शन व्हॅल, म्हणजे जी काय असेल त्याचा रेफरन्स तो रेफरन्स इथे प्रिंट केलाय इनसाइड द फंक्शन. अँड इट डज नॉट रिटर्न व्हॅल्यू, सो रिटर्न काही व्हॅल्यू केलेली नाही. अँड इट क्लोज द फंक्शन शो फंक्शन. देन इनसाइड मेन मेथड फर्स्ट एक व्हेरिएबल घेतलाय व्हॅल इंटिजर व्हॅल इज इक्वल टू व्हॅल्यू त्याची घेतली 50 असाइन केले. Then create the object of the program. Program is equal to new program. Name of object is program. So using object, सॉरी आधी फर्स्ट काय केलंय, जी काय व्हॅल्यू आपण घेतली आहे इथे व्हॅल इज इक्वल टू 50 ही काय केली प्रिंट केली. हाऊ इज इट, कन्सोल डॉट राईट लाईन व्हॅल्यू बिफोर कॉलिंग द फंक्शन. व्हॅल्यू बिफोर कॉलिंग द फंक्शन आणि व्हॅल व्हेरिएबल, म्हणजे व्हॅल म्हणजे किती 50. व्हॅल व्हेरिएबल जी व्हॅल्यू असाइन आहे ती काय होईल इथे प्रिंट होईल. त्याच्यानंतर काय केलं शो फंक्शन कॉल केलं युजिंग ऑब्जेक्ट प्रोग्राम डॉट शो. शो मेथडला आपण आता एक व्हॅल्यू पास करायची इंटिजर व्हॅल्यू. सो ही व्हॅल्यू काय केली मी पास केली कुठची जी आपण इथे डिक्लेअर केली म्हणजे 50 व्हॅल्यू मेन मेथडमध्ये. ती व्हॅल्यू काय केलं व्हेरिएबल पास केली. ती व्हॅल्यू पास केल्यानंतर तो कुठे येणार इथे शो फंक्शनला. शो फंक्शनला आपण काय केलंय रेफरन्स फाइंड आउट केला आहे आणि ती व्हॅल्यू त्याचा रेफरन्स प्रिंट केला आहे. देन शो फंक्शन झाल्यानंतर त्याच्यानंतर काय होईल कन्सोल डॉट राईटला अजून एक मी स्टेटमेंट प्रिंट केलं व्हॅल्यू आफ्टर कॉलिंग द फंक्शन. म्हणजे ही जी काय व्हॅल्यू आहे व्हॅल्यू 50 ही काय केली पुन्हा एकदा प्रिंट केली चेक करायला की अल्टर होते की नाही होते कॉलिंग बाय कॉलिंग व्हॅल्यूने. सो प्रॉपर एक्झिक्युशन एकदा बघूया चेक करूया. फर्स्ट काय असेल इंटिजर व्हॅल इज इक्वल टू 50 म्हणजे व्हॅलची व्हॅल्यू काय असेल 50 असेल.
Then object create होईल program is equal to new program, name of the object is program. Console dot write line value before calling the function and val ची व्हॅल्यू किती आहे 50. सो प्रिंट काय होईल व्हॅल्यू बिफोर कॉलिंग द फंक्शन 50. काय प्रिंट होईल 50. देन प्रोग्राम डॉट शो आणि त्याला पास काय होईल ही 50 व्हॅल्यू, म्हणजे व्हेरिएबलमध्ये काय स्टोअर 50 आहे. सो 50 कॉल होईल आणि कुठे येईल तो फंक्शनला आल्यानंतर कुठे काय होईल फर्स्ट आधी त्याला पास होईल काय व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल 50 अँड पॉइंटर इज इक्वल टू म्हणजे स्टोअर होईल त्याच्यामध्ये. देन कन्सोल डॉट राईट इनसाइड द शो फंक्शन अँड व्हॅल्यू काय होईल काय होईल प्रिंट होईल, म्हणजे त्याचा रेफरन्स जो काय फाइंड आउट होईल तो काय होईल प्रिंट होईल. देन कन्सोल डॉट प्रिंट झाल्यानंतर तो कुठे येईल कन्सोल डॉट राईट लाईन व्हॅल्यू आफ्टर द फंक्शन मीन्स काय जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 50 इथे प्रिंट होईल. ती अल्टर झाली आहे चेंज झाली आहे की नाही झाली हे चेक करण्यासाठी आपण व्हॅल्यू आफ्टर कॉलिंग द फंक्शन. सो फायनल आउटपुट काय व्हॅल्यू बिफोर कॉलिंग द फंक्शन इज 50, व्हॅल्यू इनसाइड द शो फंक्शन 2500 म्हणजे 2500 काय झाला रेफरन्स व्हॅल्यू झाली त्याची त्या व्हेरिएबलची, आणि व्हॅल्यू आफ्टर कॉलिंग द फंक्शन काय झाली पुन्हा 50 म्हणजे काय झाली अल्टर झाली नाही. सो इट इज कॉल बाय व्हॅल्यू. कॉल बाय व्हॅल्यूने काय व्हॅल्यू चेंज होत नाही जी काय आपण पास करू त्याला युजिंग रेफरन्स. सो दिस इज कॉल बाय व्हॅल्यू. Call by value type parameters are that pass a copy of original value to the function rather than a reference, and it does not modify the original value. A change made in pass value does not alter the actual value. This is called call by value. So next is call by reference. What is call by reference? So call by reference passes reference to of arguments to the function rather than copy of original value is called call by reference. And the changes in pass values are permanent and modify the original variable value. म्हणजे इथे काय जी काय पास व्हॅल्यू असेल ती ॲज इट इज राहते, बट मॉडिफाय आफ्टर ओरिजिनल जी काय व्हॅल्यू आहे जी चेंज होती ती आफ्टर रेफरन्स पास केल्यानंतर काय होते मॉडिफाय होते मी चेंज होते. अँड ch provides a ref keyword to pass argument as reference type. ref keyword काय होतो यूज केला जातो ch मध्ये टू पास रेफरन्स टाईप. So here we have to see the call by reference example. First we have to declare namespace, then inside namespace we have to define class of program. Name of the class is program, and inside class we have to inside function we have to create inside class we have to create function. Name of the function is show, and we have to provide parameter integer var. and आता इथे आपण काय बघतोय कॉल बाय रेफरन्स. सो युजिंग रेफरन्स काय करतोय ref कीवर्ड we have to passing reference value. So ref int val हे काय केले आपण व्हॅल्यू पास केले and it does not return any value. So val star val means reference find out केलाय. then console dot write line प्रिंट केलाय व्हॅल्यू इनसाइड द शो फंक्शन इज val. जी काय व्हॅल्यू असेल त्याची रेफरन्स व्हॅल्यू ती प्रिंट होईल. and then close the function. then inside main method काय केलंय फर्स्ट व्हॅल नावाचं व्हेरिएबल घेतलं त्याच्यामध्ये 50 व्हॅल्यू स्टोअर केली. देन प्रोग्राम इज इक्वल टू न्यू प्रोग्राम ऑब्जेक्ट क्रिएट केला. देन ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर फर्स्ट आधी जी काय बिफोर कॉलिंग द फंक्शन व्हॅल्यू असेल व्हॅलची ती प्रिंट केली. कन्सोल डॉट राईट लाईन व्हॅल्यू बिफोर कॉलिंग द फंक्शन इज व्हॅल मीन्स जी काय असेल ती. देन कॉल द फंक्शन शो कॉल केलं आहे युजिंग ऑब्जेक्ट प्रोग्राम डॉट शो ref val, कारण तिथे आपण काय पास करतोय ref रेफरन्स व्हेरिएबल. सो
वी हॅव टू पास ref इन ch. ref व्हॅल मीन्स त्याची व्हॅल्यू 50 जी काय असेल ती पास करतोय टू शो फंक्शन. देन शो फंक्शनमध्ये कॉल होईल, कॉल झाल्यानंतर इथे प्रिंट काय करणार, प्रिंट काय आपण इथे व्हॅल्यू पास करू रेफरन्स, त्याचा रेफरन्स फाइंड आउट होईल अँड व्हॅल्यू इनसाइड द शो फंक्शन, त्याची जी काय व्हॅल्यू रेफरन्स व्हॅल्यू ती प्रिंट होईल. देन आफ्टर कॉलिंग दिस फंक्शन आपण एक स्टेटमेंट प्रिंट केलं, व्हॅल्यू आफ्टर कॉलिंग द फंक्शन व्हॅल. जी काय व्हॅल्यू असेल ती चेंज होते की नाही हे चेक करायला आपण काय केलं, व्हॅल्यू आफ्टर कॉलिंग द फंक्शन स्टेटमेंट व्हेरिएबल स्टेटमेंट प्रिंट केलं आणि त्याची व्हॅल्यू प्रिंट केली. सो एकदा प्रॉपर एक्झिक्युशन चेक करूया. फर्स्ट काय होईल, मेन मेथडमध्ये व्हॅल इज इक्वल टू 50 असेल, प्रोग्राम इज इक्वल टू न्यू प्रोग्राम, ऑब्जेक्ट क्रिएट होईल, ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर व्हॅल्यू बिफोर कॉलिंग द फंक्शन मीन्स किती 50 काय होईल प्रिंट होईल, व्हॅल्यू बिफोर कॉलिंग द फंक्शन दॅट इज आपण काय घेतलंय 50, सो 50 प्रिंट होईल. देन कॉलिंग द फंक्शन शो, then calling the function show using reference variable, reference keyword ref val, म्हणजे रेफरन्सने काय होईल, रेफरन्स व्हॅल्यू तिथे पास होईल अँड कुठे जाईल तो इथे फंक्शन शोला गेल्यानंतर काय होईल, रेफरन्स व्हॅल्यू द्यायची इथे त्याला पास होईल फंक्शनला पास झाल्यानंतर त्याची रेफरन्स व्हॅल्यू काय होईल इथे प्रिंट, व्हॅल्यू इनसाइड द शो फंक्शन व्हॅल, जी काय रेफरन्स व्हॅल्यू असेल ती प्रिंट होईल. देन आफ्टर कॉलिंग द रेफरन्स व्हॅल्यू टू द फंक्शन, देन प्रिंट काय केलं आपण एक व्हॅल्यू आफ्टर कॉलिंग द फंक्शन अँड व्हॅल. आता रेफरन्स व्हॅल्यू पास केल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय होते, ॲज इट इज जी आहे रेफरन्स व्हॅल्यू, जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये काय चेंज होऊन जी रेफरन्स व्हॅल्यू त्याला मिळाली ती काय होते, त्याला मॉडिफाय होते, चेंज होते. सो जी काय रेफरन्स व्हॅल्यू असेल ती काय होईल त्याला मिळेल अँड फायनली प्रिंट होईल, जी ओरिजिनल व्हॅल्यू असेल ती काय होईल चेंज होईल. सो फायनल आउटपुट काय असेल, व्हॅल्यू बिफोर कॉलिंग द फंक्शन 50, व्हॅल्यू इनसाइड द फंक्शन 2500 विच इज रेफरन्स व्हॅल्यू, आणि व्हॅल्यू आफ्टर कॉलिंग द फंक्शन पुन्हा काय होईल 2500. सो व्हॉट इज द कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स, कॉल बाय व्हॅल्यूमध्ये काय होते व्हॅल्यू अल्टर्ड होत नाही, ओरिजिनल व्हॅल्यू काय होत नाही मॉडिफाय होत नाही और अल्टर होत नाही, अँड कॉल बाय रेफरन्स ओरिजिनल व्हॅल्यू काय होते मॉडिफाय और अल्टर होते. सो दिस इज कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. थँक यू.